आपल्या टाकळकरच पोरगा आपल्या मतदारसंघातला आहे, जळगाव मतदारसंघातला चांगला आर्किटेक्चर आपला पुण्यामध्ये. तर मी बोललो होतो, हे बोललो की एक चांगलं जर आम्हाला डिझाईन तयार करून दे. आणि डिझाईन करताना मी पांडू वगैरे आमचं मागे बसलो होतो आपण समोर सगळे, की हे बनवत असताना बारी समाजाचा इतिहास त्या स्मारकामध्ये असला पाहिजे, देशाचा इतिहास. म्हणजे आमची जळगावचे भरपूर 2-4 मीटिंग याच्यावर झाल्या की आपण काय काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तर तुम्ही संकल्पना तीच संकल्पना होती की त्यामध्ये बारी समाजाचा इतिहास, की बारी समाजाच्या उत्पत्तीपासून तर आतापर्यंत बारी समाजाचे स्थित्यंतर कसे होत गेले, बारी समाजामध्ये राजे कोणते कोणते होऊन गेले, काय कुठं झालं, पुन्हा महाराजांनी जो संदेश दिलेला आहे तो काही बारी समाजात सगळ्या जाती धर्मांसाठी संदेश दिला. तो संदेशाच्यावर आपल्याला काय बनवलं पाहिजे, म्युझियममध्ये काय ठेवलं पाहिजे की ज्या माध्यमातून फक्त काही स्टॅच्यू पाहण्यासाठी थोडी लोक येणार, तिथून खाद्य मिळायला पाहिजे ना, खाद्य मिळायला पाहिजे, विचारांचं खाद्य मिळालं पाहिजे. आणि ते खाद्य सुद्धा त्या म्युझियममध्ये लावलं गेलं पाहिजे. आता आपण गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जातो तर गजानन महाराजांचे जे कार्य आहे ते असे फोटोच्या माध्यमातून सगळीकडे लावलेले आहेत. त्याच्यात लोक जातात, वाचतात, गजानन महाराज इतिहास वाचतात, त्यांचे विचार वाचतात. आणि त्याच प्रकारचं म्युझियम आपले असलं पाहिजे की ज्याला संत रूपलाल महाराजांचं सगळं वैचारिक खाद्य, आध्यात्मिक खाद्य हे त्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून समाजातले लोकांशी, अंजनगाववाल्याशी माझी मध्ये मध्ये बोलणं चालते. आणि म्हणून तुम्ही बनवलं किंवा तिथून पुण्यावरून आला ते योग्यच आहे, नो डाऊट. फक्त आपण 1-2 दिवस एवढ्यासाठी मला जळगाव संग्रामपूरची कंपनी आलेली आहे, अंजनगावची आहे, बाहेर आपली जालन्याची बी कंपनी आहे, थोडंसं आज नजर टाकली, थोडेफार चेंजेस, कारण जागेमध्ये ॲक्युरेट बसवलेलं जी आपल्याला जागा आहे त्यामध्ये त्यांनी टाकळचं फार सुंदर त्याला, म्हणजे ज्या ज्या व्यवस्था आपल्याला लागतात की आपलं रूपन महाराज असतील, त्यांचा स्टॅच्यू असला म्हणजे ते राजे होते किंवा बाकीचे या प्रकारचं, नंतर फक्त त्याच्यामध्ये आवजी सिद्ध महाराजचं राहिलेलं आहे. म्हणजे तो एक विषय आपल्याला, आवजी सिद्ध महाराज हे आपलं एक दैवत